मुलांनो, इथे आपलं जे पुढचं एक्झाम्पल आहे ते आपण घेतलेलं आहे की एका शेअरचा बाजारभाव जो आहे तो आहे 1000 रुपये असताना तो शेअर विकला व त्यावर 0.1% जर दलाली दिली तर विक्रीनंतर मिळणारी जी रक्कम आहे ती किती असणार आहे। म्हणून त्यासाठी आपण उकल करून घेतलेली आहे की 1% जर दलाली असेल तर त्यासाठी मिळणारी जी रक्कम आहे तर ती अशी आहे की शेअरचा बाजारभाव किती आहे तो आपल्याला दिलेला आहे, किती दिलेला आहे तर 1000 रुपये एवढा दिलेला आहे। मग त्यावर मिळणारी जी दलाली आहे ती किती आहे तर 0.1% एवढी आहे। म्हणून 0.1 छेद काय येणार आहे 100 गुणिले काय आलेला आहे तर ही 1000 रुपये किंमत आपण घेतलेली आहे। किती गुणाकार आलेला आहे आपला 1 रुपया आलेला आहे। म्हणून विक्रीनंतर मिळणारी जी रक्कम आहे बरोबर किती आहे बाजारभाव वजा दलाली किती होणार आहे बघा 1000 मधून 1 रुपया आपल्याला कम करायचा आहे म्हणजेच इथे 999 रुपये एवढी दलाली होणार आहे। पुढचं जे एक्झाम्पल आहे ते आपण घेतलेलं आहे की मिस्टर डिसोजा यांनी 50 रुपये दर्शनी किमतीचे काय केलेले आहे 200 शेअर्स 100 रुपये अधिमूल्यावर खरेदी केले। त्यावर कंपनीने काय केलेलं आहे 50% लाभांश दिला। लाभांश मिळाल्यावर त्यातील 100 शेअर्स 10 रुपये अवमूल्याने काय केलेले आहे विकले व उरलेले शेअर्स 75 रुपये अधिमूल्याने विकले। प्रत्येक व्यवहारात 20 रुपये दलाली दिली तर त्यांना त्या व्यवहारात नफा झाला का तोटा हे आपण पुढील प्रमाणे घेतलेलं आहे की बघा 50 रुपये दर्शनी किमतीचं काय आहे शेअर्स 100 रुपये अधिमूल्यावर तो आधारित आहे म्हणजेच 50 अधिक काय होणार आहे 100 बरोबर आलेले आहे 150 रुपयांना खरेदी केलेले आहेत। म्हणून 200 शेअरची जी खरेदी किंमत आहे ती बरोबर किती येणार आहे 200 गुणिले 150 तर 200 गुणिले 150 किती आलेलं आहे तर 30,000 रुपये एवढं आलेलं आहे। म्हणजेच 20 रुपये दलाली घेऊन खरेदीची जी किंमत आहे किती आहे तर ती 30,020 रुपये आहे। मग कंपनीने त्यावर 50% लाभांश दिला म्हणजेच एक शेअरवरील लाभांश किती मिळालेला आहे 50/100 गुणिले 50 किती आलेला आहे 25 रुपये आलेलं आहे। म्हणून 200 शेअर्सवरील लाभांश किती आलेला आहे म्हणून बघा 200 शेअर्सवरील जो लाभांश आहे तो किती असणार आहे 200 गुणिले 25 बरोबर किती आलेला आहे तर 5000 रुपये एवढा आलेला आहे। म्हणजेच 100 शेअर्स 10 रुपये अवमूल्याने विकले म्हणजेच शेअर्सची जी विक्रीची किंमत आहे ती किती आलेली आहे 50 वजा 10 बरोबर 40 रुपये एवढे आलेले आहे। तर बघा 40 रुपये एवढे आपण ती घेतलेले आहे। त्यानंतर 100 शेअर्सची विक्रीची किंमत किती आहे 100 गुणिले 40 किती येणार आहे 4000 मग दलाली किती आहे 20 रुपये आहे म्हणून विक्रीची किंमत 4000 वजा 20 होणार आहे किती मिळाली तर 3980 रुपये। मग उरलेले शेअर्स म्हणजे 100 शेअर्स 75 रुपये अधिमूल्याने आपण विकले म्हणजेच एक शेअरची किंमत किती मिळाली 50 अधिक 75 125 रुपये मिळाली। म्हणजेच 100 शेअर्सची किंमत किती असणार आहे 125 गुणिले 100 बरोबर 12,500 रुपये असणार आहे। मग 20 रुपये दलाली आपण केली वजा तर विक्रीची किंमत किती असणार आहे 12,500 वजा 20 तर 12,480 रुपये असणार आहे। मग एकूण विक्रीची जी किंमत आहे ती आहे 3,980 अधिक किती तर 12,000 अधिक किती तर 12,480 अधिक 5,000 हा आहे लाभांश। मग एकूण विक्रीची किंमत आपल्याला मिळालेली आहे 21,460 रुपये। तर मिस्टर डिसोजा यांनी केलेली जी गुंतवणूक आहे ती किती 30,020 रुपये। मग त्यांना व्यवहारात झालेला जो तोटा आहे तो किती आहे बघा तर 3,020 रुपयाला आपल्याला वजा करायचा आहे 21,460 रुपये। तर तोटा त्यांचा किती झालेला आहे 8,560 रुपये एवढा त्यांचा मिस्टर डिसोजा यांचा तोटा झालेला आहे। आता काही पुढचे उदाहरण देखील आता म्युच्युअल फंड म्हणजे काय म्युच्युअल फंड म्हणजेच आता आपण इथे बघू शकतो की शेअर्स अभ्यास करताना आपण पाहिले की कंपनी स्थापन करण्यासाठी इच्छुक व्यक्ती काय करतात एकत्र येतात आणि समाजाचा सहभाग घेऊन भांडवल उभे करत असतात। आता इथे त्यांनी काय केलेलं आहे तर एकत्र येऊन काही व्यक्तींनी भांडवल जमा करून शेअर्स बाजार जो आहे त्याच्यामध्ये ते गुंतवणूक करत असतात
मग इथे शेअर्सचा अभ्यास करताना आपण पाहिले की कंपनी स्थापन करण्यासाठी इच्छुक व्यक्ती काय करतात, एकत्र येतात. कंपनीची कामगिरी सरस ठरली तर या सर्व शेअर्स धारकांना त्यांचा काय होतो, फायदा होतो. मग जर त्यांचा फायदा झाला तर त्यांना काय मिळतो, लाभांश मिळतो. मग शेअर्सचे बाजारभाव वाढतात म्हणून काय होतो, लाभ होतो. जर नाही वाढला तर तोटा होतो. पर्यायाने देशाच्या प्रगतीला काय होतो, हातभार लागतो. म्हणजे थोडक्यात समाजशास्त्राचे काय आहे तत्व, टुगेदर वी कॅन प्रोग्रेस. परंतु प्रत्येक नाण्याला काय असतात, दोन बाजू असतात, हे आपल्याला माहीतच आहे. म्हणून शेअर्समध्ये फायदा होण्याऐवजी कधी कधी काय होतं तर तोट्यालाही आपल्याला फेस करावं लागत असतं. म्हणून बघा, हा तोटा कमी करता येईल का, हा जर प्रश्न आपल्याला विचारला तर गुंतवणूकदारासाठी ही जोखीम कशी असते, कमी करता येते का? होय. त्यासाठी आजकाल बहुतेक लोक काय करतात तर म्युच्युअल फंड गुंतवणूक करतात. म्युच्युअल फंड म्हणजे अनेक गुंतवणूकदारांचे पैसे एकत्र गोळा करून उभी केलेली रक्कम, तिलाच काय म्हटलं जातं, म्युच्युअल फंड असे म्हटलं जातं. मग ती रक्कम एकाच प्रकारच्या शेअर्समध्ये न गुंतवता गुंतवणुकीच्या विविध प्रकारात ती रक्कम जी आहे ती गुंतवली जाते. म्हणजे जोखीम कमी होते व एकूण लाभांश काय होतो, गुंतवणूकदारांना मिळत असतो. मग म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक कशी करावी, त्यात परतावा कसा मिळतो, किती कालावधीसाठी गुंतवणूक करावी लागते, त्यातील विविध प्रकार कोणते, अशा अनेक प्रश्नांची सविस्तर उत्तरे जे आहे आपण इथे घेणार आहोत. बघा, म्युच्युअल फंड म्हणजे काय तर अनेक गुंतवणूकदार जे आहेत त्यांचे एकत्र गोळा करून उभी केलेली रक्कम, हे आपल्याला माहितीच आहे की त्यालाच काय म्हटलं जाते, म्युच्युअल फंड असे म्हटले जाते. मग ती रक्कम एकाच प्रकारच्या शेअर्समध्ये न गुंतवता काय होतं, अनेक विविध जे गुंतवणूकदार आहेत ते काय करत असतात तर विविध प्रकारात ती रक्कम जी आहे ती गुंतवली जाते. म्हणजेच काय होतं, जोखीम साहजिकच आहे कमी होते आणि लाभांश हा काय होतो तर वाढत असतो. मग म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक कशी करावी, काय करावी, हे ह्या देखील प्रश्नांचे उत्तर आपल्याला दिलेले आहेत. तर हे वाक्य तुम्ही बऱ्याचदा ऐकलेलं असेल की इन्व्हेस्टमेंट इन म्युच्युअल फंड आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, रेड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली. आता हे जे वाक्य आहे आपल्याला प्रत्येक ॲडमध्ये काय होतं तर ते दिसून येतं. म्हणून हे जे वाक्य आहे ते आपण अनेक वेळा वाचलेलं आहे. त्याचा अर्थ नीट समजून घ्या. म्हणजेच क्वचित प्रसंगी म्युच्युअल फंडामध्ये केलेल्या गुंतवणुकीवरील नफ्याऐवजी काय होतो तर आपल्याला तोटा देखील सहन करावा लागत असतो आणि तो गुंतवणूकदारांना सोसावा लागत असतो. जो गुंतवणूकदार असतो त्यांना नफा जेव्हा मिळतो तर त्याचप्रमाणे त्यांना काय होतं, तोटा देखील मिळत असतो. म्हणून म्युच्युअल फंड म्हणजे काय आहे की तज्ज्ञ व्यावसायिक लोकांद्वारे निर्माण करण्यात आलेली फंड योजना आहे. त्या तज्ज्ञांना AMC म्हणजे असेट मॅनेजमेंट कंपनी असे देखील म्हणतात. तर त्या बाजारांचा अंदाज घेऊन इच्छुक लोकांचे पैसे वेगवेगळ्या योजना जसे इक्विटी फंड, शेअर्स, डेब्ट फंड, डिबेंचर्स, बॉन्ड्स इत्यादी अथवा दोन्हींचा बॅलन्स काय होतो, फंड गुंतवणूकदारांच्या सूचनेनुसार गुंतवतात. मग आपण शेअर बाजारात पैसे गुंतवले की शेअर्स मिळतात, तसे म्युच्युअल फंडात पैसे गुंतवले की काय होते, युनिट्स आपल्याला मिळत असतात. म्हणजे प्रति युनिट जो बाजारभाव असेल त्याला त्या युनिटचे नक्त मालमत्ता मूल्य असे देखील म्हटले जाते. तर एका युनिटचे नक्त मूल्य गुणिले काय होते, युनिटची संख्या बरोबर काय होणार आहे, म्युच्युअल फंड योजनेचे एकूण गुंतवणूक मूल्य असे होणार आहे. मग टिप आपल्याला दिलेली आहे की शेअर्सच्या भावाप्रमाणे म्युच्युअल फंडातील युनिटचे जे नक्त मूल्य आहे ते देखील इथे काय होत जाते तर सतत बदलत राहते आणि गरज असेल तेव्हा हे जे युनिट्स आहे ते विकता येतात. म्हणजेच योग्य रीतीने गुंतवलेला पैसा सुद्धा काय होतो, पैसा निर्माण करू शकतो. त्यासाठी हवे असते ते पैशांचे नियोजन, म्हणजेच त्याला काय म्हटलं जातं तर अर्थनियोजन असं म्हटलं जातं. तर बघा, हे फायनान्शियल जे प्लॅनिंग आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि इथे सारासार विचार करता गुंतवणुकीचे योग्य वेळी योग्य निर्णय जे आहे ते घेणे महत्त्वाचे असते. त्याचा नियमित अभ्यास करण्याची सवय देखील आपल्याला करावी लागत असते. मग नियमित आवर्ती गुंतवणूक योजना म्हणजे काय तर नियमित आवर्ती गुंतवणूक योजना ही आपल्याला पुढील प्रमाणे दिलेली आहे. समजा आपल्याला म्युच्युअल फंडात एकदम मोठ्या रकमेची गुंतवणूक करणे शक्य नसेल तर आपण छोट्या हप्त्यात दरमहा गुंतवणूक करू शकतो. जसे की
500 रुपये दरमहा सुद्धा आपल्याला म्युच्युअल फंडामध्ये गुंतवता येतात. म्हणजेच नियमितरित्या मासिक किंवा त्रैमासिक गुंतवणूक आपल्याला म्युच्युअल फंडामध्ये करता येते. तर या योजनेमुळे बचतीची शिस्त लागते व भविष्यातील आर्थिक उद्दिष्टे जे आहेत ते देखील आपले काय होतात, साधता येतात. ही योजना सुद्धा काय असते, दीर्घ मुदतीसाठी फायदेशीर आपल्याला ठरू शकते. म्हणजेच शेअर बाजारातील चढ उताराचा या योजनेमधील गुंतवणुकीवर जो परिणाम आहे तो कमी होतो. कमीत कमी 3 ते 5 वर्ष, शक्य असल्यास 10 ते 15 वर्ष या योजनेत गुंतवणूक केल्यास काय असतं तर आपल्याला उत्तम रिझल्ट मिळतात. म्हणून म्युच्युअल फंडाचे काही फायदे जे आहेत ते आपण इथे पाहणार आहोत. तर म्युच्युअल फंडाचा जो फायदे आहे ते पाहूया. पहिला की अनुभवी तज्ज्ञ फंड मॅनेजर्स हे कसे असतात तर अनुभवी असतात आणि गुंतवणुकीत वैविध्यता, तसेच पारदर्शकता, गुंतवणुकीत पुरेशी सुरक्षितता, तरलता आणि पाहिजे तेव्हा विक्रीची सोय देखील आहे. तसेच मर्यादित जोखीम सुद्धा इथे आहे आणि अल्प व दीर्घ मुदतीचे फायदे देखील आपल्याला मिळत असतात. तसेच काही ठराविक फंडातील FLSS मधील गुंतवणुकीवर आयकर कलम म्हणजेच 80C खाली वजावट आपल्याला तीच देखील मिळत असते. तर हे झाले काही फायदे आणि त्यावरतीच आपण काही उदाहरणे जे आहेत ती घेणार आहोत. पहिलं जे आहे ते म्युच्युअल फंड योजनेचे बाजार मूल्य 200 कोटी रुपये असून कंपनीने 8 कोटी युनिट्स केली असतील तर एका युनिटचे जे नक्त मालमत्ता मूल्य आहे ते आपल्याला काढायचे आहे. म्हणून बघा अशा पद्धतीने आपण ते काढून घेतलेलं आहे की एका युनिटचे नक्त मालमत्ता जे मूल्य आहे ते आहे 200 कोटी रुपये छेद 8 कोटी युनिट्स. किती येणार आहे बघा, तर बघा 200 कोटी रुपये छेद किती आहे 8 कोटी युनिट्स. किती आलेलं आहे बघा, तर 25 रुपये प्रति युनिट आलेलं आहे. आणि आपले जे दुसरे एक्झाम्पल आहे ते देखील आपण इथे घेऊयात की एका युनिटचे नक्त मूल्य किती आहे 25 रुपये असून या कंपनीत समजा तुम्ही 10,000 रुपये गुंतवणूक केली तर तुम्हाला किती युनिट्स मिळतील. तर बघा आपण त्याची उकल देखील करून घेतलेली आहे. युनिटची संख्या किती आले आहे 25 युनिट्स जे आहे ते आपण इथे काय केलेले आहे, किती युनिट्स मिळतील जर आपण 10,000 रुपये गुंतवणूक केले तर. मग केलेली गुंतवणूक छेदस्थानी काय येणार आहे, एका युनिटचे नुक्त मूल्य. म्हणून युनिटची संख्या किती आहे 10,000 छेद 25. तर युनिटची संख्या किती येणार आहे 400 युनिट्स आपल्याला मिळणार आहे. जेव्हा आपण 10,000 रुपये गुंतवणूक करू तेव्हा आपल्याला किती युनिट्स मिळणार आहेत तर 400 युनिट्स मिळतील. तर पहा मुलांना, अशा प्रकारे आपण या प्रकरणामध्ये काय काय शिकलेलो आहोत तर वस्तू व सेवा कर ही एकच कर प्रणाली संपूर्ण देशामध्ये कशी कार्यरत आहे हे आपण या पाठामध्ये अभ्यासलेलं आहे. तसेच कर बीजक, GST गणन आणि विविध गुंतवणुकीच्या प्रकारातून अर्थनियोजन यांचा अभ्यास देखील आपण या पाठामध्ये केलेला आहे. तर नक्कीच तुम्हाला अर्थनियोजन म्हणजे काय हे कळालेलं असेलच. तर बघा अशा प्रकारे आपण अर्थनियोजन जे आहे त्याचा अभ्यास आपण इथे करून घेतलेला आहे. आता त्याचा सराव, खेळ, परीक्षा आणि प्रश्न उत्तरे या आधारे देखील आपण अर्थनियोजन जे प्रकरण आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत. तर पहा मुलांना, आपण अर्थनियोजन हे जे प्रकरण आहे ते अभ्यासलेलं आहे. आता त्याचा सराव, खेळ, परीक्षा आणि काही प्रश्न उत्तरे या आधारे देखील हे प्रकरण जे आहे ते आपण समजून घेणार आहोत. तर बघा आपण थोडक्यात काय करणार आहोत तर अर्थनियोजन याचा सराव घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला इथे काही प्रश्न विचारले जातील आणि आपल्याला 2 ऑप्शन जे आहे ते दिले जाणार आहेत. तर बघा मुलांना, आपल्याला नीट प्रश्न हा समजून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला काय करायचं आहे, उत्तर द्यायचं आहे. तर बघा, वस्तू व सेवा हा एकच वस्तू व सेवांचा डॅश आकारला जातो. खरेदी विक्रीवर की सीमा शुल्कावर, सांगा पाहू. अगदी बरोबर. कशावर तर खरेदी विक्रीवर काय केला जातो तर एकच कर जो आहे तो आकारला जातो. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की GSTचे डॅश हे 2 भाग आहेत. कुठले 2 भाग आहेत बघा, GSCST की GSST किंवा CGST की SGST, सांगा पाहू. अगदी बरोबर. कुठला आहे तर CGST आणि SGST हे 2 भाग जे आहे ते GSTचे पडतात. आणि आपला जो दुसरा प्रश्न आहे तो आहे प्रत्येक वस्तूवर केंद्र व राज्याचा दर कसा असतो, तो समान असतो की वेगळा असतो. अगदी बरोबर. कसा असतो तर तो समान असतो. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की GST या 15 अक्षरातील पहिले जे 2 नंबर आहेत ते डॅश असतात. ते राज्याचा संकेतांक असतो की नोंदणी अंक असतो. अगदी बरोबर. राज्याचा काय असतो, संकेतांक
असतो. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण घेऊयात की भागधारकांना मिळणारा नफ्याचा भाग म्हणजेच डॅश होय, ते भांडवल आहे की लाभांश आहे? बघा, भागधारकांना मिळणारा नफ्याचा भाग म्हणजेच तो काय असणार आहे? अगदी बरोबर, लाभांश असणार आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण घेऊयात की दलाली सेवेवरील कराचा दर डॅश आहे, तो 18% आहे की 12% आहे? बघा, दलाली सेवेवरील कराचा जो दर आहे तो किती टक्के आहे? अगदी बरोबर, तो किती टक्के आहे? तर तो 18% आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे बाजारभाव प्लस दलाली बरोबर शेअर्सची डॅश किंमत, खरेदी किंमत की विक्री किंमत? अगदी बरोबर, काय आहे? तर खरेदी किंमत. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की बाजारभाव वजा दलाली बरोबर शेअर्सची डॅश किंमत, ती खरेदी असणार आहे की विक्री असणार आहे? अगदी बरोबर, विक्री असणार आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण अभ्यासूयात की म्युच्युअल फंडात पैसे गुंतवले की डॅश मिळतात, काय मिळतात? शेअर्स मिळतात की युनिट्स मिळतात? अगदी बरोबर, म्युच्युअल फंडामध्ये जर आपण पैसे गुंतवले तर आपल्याला काय मिळतात? युनिट्स मिळतात. आणि आपला जो शेवटचा प्रश्न आहे तो आपण घेऊयात की म्युच्युअल फंडातील युनिट्सचे डॅश सतत बदलत असते, मग नक्त मूल्य की दलाली मूल्य? अगदी बरोबर, काय आहे? तर म्युच्युअल फंडातील युनिट्सचे जे नक्त मूल्य आहे ते सतत कसे असतात? तर बदलते असतात. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण जो सराव आहे आपल्या अर्थनियोजन या पाठावरील तो सराव देखील आपण इथे घेतलेला आहे.